आणि आता एक मोठी बातमी आहे. बातमी अमोल कोल्हेंसंदर्भात आहे. गुलाबी जॅकेटवरून पुन्हा एकदा अमोल कोल्हेंनी अजित पवारांवरती हल्लाबोल केलाय. गुलाबी रंगानं गद्दारीचा कलंक झाकला जाणार नाही असा हल्लाबोलच अमोल कोल्हेंनी केलाय. तर शिरूर हवेलीचे मविया उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. ज्यांनी 3 पक्ष बदलले त्यांनी निष्ठेवर बोलू नये, पक्षांतर झालं तेव्हा अमोल कोल्हेंनी सही करत टाळ्या वाजवल्या होत्या, असं उत्तर आता अजित पवारांनी अमोल कोल्हेंना दिलंय. शिरूर हवेलीमध्ये फक्त आता विरोधकांना एकच भीती, अशोक बापूंचं लीड किती. कारण उद्या परवा गुलाबी जॅकेटवाल्यांची काहीतरी सभा आहे असं कळलं मला. किती बी गुलाबी रंग असला तरी गुलाबी रंगाने गद्दारीचा कलंक झाकला जात नाही, हे महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु रोज कुठली सभा असली की गुलाबी जॅकेट, माझं जॅकेट गुलाबी नाहीये. त्यांना म्हणा तुमचा चष्मा बदला, तो जॅकेटचा रंग गुलाबी नाही. जांभळ खाल्ल्यानंतर जांभळाची बी कशी असते, तिचा जो रंग आहे ना तो त्या जॅकेटचा रंग आहे. आणि आता तर घातलेलंच नाही. त्याच्यामुळं ते सारखे बाबा टीका करतोय, निष्ठेविषयी आमच्या बोलतोय. अरे तुम्ही आमची निष्ठा काढावी. आणि वेगवेगळे अजूनही आज उद्या ते काढण्याची शक्यता आहे. निष्ठेच्या बद्दल हे महाराज बोलतायत. ते आधी राजसाहेब ठाकरेंना भेटले.